अगं अक्का असली का म्हणजे? अगं काल अर्जुनने मला घरी सोडलं ना, त्याचा व्हिडिओ. 1 मिनिट, पण हा व्हिडिओ काढला कोणी? खोटं बोलू नकोस. अगं काही वाटतंय का तुला जरा तरी? अक्का आता यात खोटं बोलण्यासारखं काय? खरंच बोलायला लागल्या. काल जंगलातून येताना अर्जुनने मला घरी सोडलं, तेवढंच आहे याच्यात. होय का? ह्यात सगळं दिसतंय काय हाय आणि काय नाही ते. हे बघ, हे व्हिडिओ मी तुझ्या मम्मीला दाखवायला आलते. तिला एवढं नटलेलं थटलेलं बघितलं आणि माझा जीवच झाला नाही बघ. अजून किती सहन करायचं ग तुझ्या पायी घरच्यांनी? अक्का तुला काय मी नेहमी चुकीचीच वाटते का? अगं फक्त गाडीवर बसले की त्याच्या. आप्पे मी सांगते ते नीट ऐक. तुला का नाही काय कळतच नाही बघ. अगं इथं बाई एखाद्या परपुरुषाशी बोलली ना तरी गावभर करतात लोक. आणि ह्याच्यात तर लाजतेस तू चक्क चक्क. लाजले? अक्का अगं हसते मी त्यात. तेव्हा काहीतरी अर्जुन बोलला असेल म्हणून. आणि अक्का ते संकल्प आहेत ना, त्यांचं वागणं बोलणं मला नाही आवडते. मी त्या दिवशी पण त्यांना झालं चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात का नाही ती ह्यालाच. अगं ह्यो व्हिडिओ संकल्परावांनी तर दाखवलाय मला आणि त्यांनीच पाठवलाय बी. तुझ्या मम्मी पप्पांना ह्यो व्हिडिओ दाखवून तुझ्या संकटचं नातं मोडायचं म्हणत होते ते. मी कसं तरी अडवून ठेवलंय त्यांना. नाही अक्का, येऊ दे त्यांना घरी. ते काही बोलले ना तर मी सांगते त्यांना काय बोलायचंय. तर आप्पे तुला एक सांगते बघ, तुला का नाही काय कळतच नाही. अगं पोरीच्या जातीनं कसं जपून वागायचं असतं ग बाई. उद्या हे गावभर झालं ना तर मग सगळं इचर. तुझं लग्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी परीक्षा. हे बघ माझं सांगायचं काम आहे. तुला जर खरंच परीक्षा द्यायची असेल ना तर मी सांगते ते ऐक. काय? तू संकल्परावांना जाऊन भेट, त्यांची माफी माग. तुझ्या हाताने अर्जुनच्यात खरंच तसं काही नाही हे त्यांना पटवून सांग. अगं संकल्परावांचा जर गैरसमज झाला ना की ज्यांनी तुझ्यासाठी त्यांचं स्थळ आणलंय त्यांच्याच पुतण्यावर गावभर गाडीवरनं फिरतेस तर कसं होईल सांग बरं. अगं म्हणजे त्या अर्जुनच्या काकीनं त्या रुक्मिणीबाईंनीच तर स्थळ आणलंय ना संकल्परावांचं तुझ्यासाठी. आता जर त्या 2 घरात गैरसमज झाले तर केवढ्याला पडेल ती. अगं आप्पे तुझ्या बापूंनी तुझ्या घरादारानं काही कमी भोगलंय का ग? काही कमी दिंडवडी निघाल्यात का तुमच्या घरादाराचे? परत तसंच व्हावं असं वाटतंय का तुला? आणि परत एकदा जर तसं झालं ना आप्पे तर तुझ्यावरच शिक्का बसल. काही पोरगी चांगल्या चालीची नाही म्हणून. आप्पे माझं ऐक एवढं. तू जा आणि संकल्परावांची माफी माग. बरं ठीक आहे, मी बघते. आता बघते कशात? तू ऐक माझं, आत्ताच्या आत्ता जा. लय येळ घालू नकोस आप्पे. संकल्परावांनी जर हे व्हिडिओ दुसऱ्या कोणाला पाठवला ना. हा तिचं काय? अरे रुक्मिणी काकींनीच पाठवलं नाही स्थळ. त्याला मी माहिती नव्हते. काकींनी माझ्याविषयी सांगितलं त्याला आणि ते स्थळ पाठवलंय. तू सांगितलं नव्हतं का काकींना मला अभ्यास करायचाय, मला या सगळ्यात नाही पडायचंय म्हणून? मला ती आप्पीला आवडते अगं, आणि तिच्याशी लग्न करायचं डोक्यात आहे माझ्या. सून म्हणून हे तिचा कधीच विचार करणार नाही तुला माहित आहे. पण ते माझ्याकडे लागलं. काय रे अर्जुन? काकीला आपली काहीतरी काय बोलते? मी तर काकीला तुझ्याबद्दल बोलला होतास ना, सांगितलंस ना मला लग्न नाही करायचंय सध्या, मला फक्त अभ्यास करायचा आहे. मी सांगितलं होतं काकीला चांगली मुलगी आहेस म्हणून. तरी पण त्यांनी स्थळ पाठवलं. रुक्मिणी काकी पण ना माझ्या मम्मी सारख्याच आहेत. त्यांना पण माझ्या लग्नाची आता गाई झाल्या. अजून आणू पाणी? अरे काका नेकी तिला पडायचंय मला तिथं. होय रे सुजा, मी तो की थांब. काकी काकी कुठे? काकी कुठे? अर्जा. ए काकी. हे अर्जा काय झालं? काकी कुठे? तिला बाहेर बोलवा. अरे झालंय तरी काय? काकी. अर्जुन आता काय झालं? तू त्या संकल्पाचं स्थळ आप्पीसाठी सुचवलं होतं ना? होतं ना? अर्जा काय झालंय अर्जा? तू आधी शांत हो बरं. तू शांत हो. सरकार माझ्या मनातलं सगळं सांगितलं होतं मी काकीला.
कदमांना एका शब्दानी नाही बोललो मी. ते सगळं काकीला सांगितलं होतं. आता कुठं वाटतं ना घराचे चांगले दिवस सुरू होते आणि असं वागायचं होय सारखा. अर्जा, अरे असं रडल्यानंतर कसं कळेल मला? कदमाना सांगितलं, काकीला सांगितलं, पण काय झालंय समजा नीट सगळं सांग बरं मला. तर करावं, मी काकीला सांगितलं होतं की माझं आप्पीवर प्रेम आहे, लय प्रेम आहे आप्पीवर. आणि मला लग्न करायचंय तिच्याशी. ही सगळी मनातली गोष्ट मी फक्त काकीला सांगितली होती. आणि तिने काय केलं माहितीये? त्या संकल्पाचं स्थळ पाठवलं तिच्या घरी. तिच्या घरचे आता त्या दोघांच्या लग्नाचा विचार करतात. आपल्याच माणसाने असं वागायचं होय. अर्जा, अर्जा, तुला आप्पी आवडते? हो जर का. तुला लग्न करायचंय तिच्याशी? हा. त्याच्या परस्पर तू दुसऱ्या कोणाचं स्थळ सुचवलंस? अर्जुनचा विचार केलास? त्याच्या मनाला काय वाटलं असेल? किती यातना झाल्या असतील त्याला? अगं ते पोरग किती मनापासून ते आप्पीवर प्रेम करतय. ऐकू नाही आलं? जरा मोठ्यानं बोल की. स्थळ सुचवलं तेव्हा याच आवाजात बोलली होतीस का? चुकलं माझं. आता रडून काय होणार आहे? चूक झाली ना तुझी, तर मग आता भरपाई द्यायची. आज जेवण करायचं नाही. ओ सरकार, बस, ठरलं ते ठरलं. आणि अर्जा, आम्ही तुला वचन देतो, आम्ही स्वतः बापूंकडे जाऊ तुझं स्थळ घेऊन. काय विना? होय दादा, मला तर ती पोरगी आवडतेच. अरे लक्ष्मीच्या पावलानं ती आली आपल्या घरात. असं कधी होतं का? अरे हो, हा तर नियतीचा कौलच बनायचा. सगळ्यांना याड लागलंय. जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपण सगळेजण अर्जुनचं स्थळ घेऊन जाऊ आप्पीकडे. खुश ना सरकार? हो मुळमुळ बाई. अब आता तुम्ही वारमाई होणार आहे. हा, हे अशा आनंदाच्या क्षणी रडतात का? चला 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 आवरा. अहो सरकारच्या पुतण्याचं लग्न आहे, हा, आणि त्याची बोलणी करायला जायचंय आपल्याला. पहिली बैठक अगदी थाटामाटात झाली पाहिजे. काय काय खुश? सरकार, इकडे गेलो होतो. होय आप्पे, उद्या तुमच्या घरी आहेत ना सगळेजण? आहेत की. काय रे? सरप्राईज आहे. अर्जुन, ते सरप्राईज वगैरे ना सध्या बाजूला ठेव. माझं ऐकून घे. मला इथं मरणाचं टेन्शन आलं रे. टेन्शन घेऊ नको, आपलं शेष आलाय की. चकले आप्पे, काय झालंय? काय तुला म्हणलं होतं ना ते व्हिडिओ डिलीट करायला लागेल म्हणून. एक तर तो व्हिडिओ अशा लोकांच्या हातात आहे ना ज्यांचा काहीच भरोसा नाही. सुनंदाकान जर का तो व्हिडिओ कोणाला पाठवला ना तर माझं काही खरं नाही. कसला व्हिडिओ? तू गप बस ग, तुला आणेस ना. मी तुला कालच म्हणत होतो ना की आपण तो व्हिडिओ. अरे हो, पण काल मला नाही कळालं काय करायचं ते. बरं ठीक आहे ठीक आहे, करू आपण काहीतरी. त्या दोघांच्याच मोबाईल मध्ये ना व्हिडिओ तो. आणि तो सफारी अजून जेवायला येतो का घरी तुमच्या? येतो की. मग संपला विषय. म्हणजे उद्या आपण आहे ना ब्रिटिश नीती वापरू. ब्रिटिश नीती म्हणजे मला नाही कळालं. म्हणजे फोडान राज्य करा. काय राव, कलेक्टर कोण आहे त्याच्या कुले? मग अरे काय करायचं ते सांग की. ठीक आहे. कशी आयडिया? चांगली आहे.
बरं तू काय म्हणत होता ते घरी आहेत का घरचे काय? अगे ह्यो मॅटर मिटून आधी मग बघू ते. अरे सांग की. जातो नंतर सांगतो. सांगणार आहेस का? नाही. हो साहेब, अहो 3 तास झालं काय मोबाईल मध्ये बघताय? अहो पोटाला काय भूक बीक लागली नाही वे? चुकी यार, पोटच भरलंय माझं. असं बघताय तरी काय? आम्हाला तरी दाखवा की राव. चिंचुके सांगणार नाही ना कोणाला. अहो ही चिंचुकी बेशक. राहू दे चिंचुके इकडे. ही दाखवत नव्हतोय साहेब. अहो प्यार किया तो डरना क्या, अहो कोना प्यार है ना. त्याचं कसं आहे चिंचुके, यार हाय रे पण अजून बोललो नाही मी. अहो काय सांगताय साहेब, मग कशाची वाट बघताय? हा असं नाही, पोरगी जरा अभ्यासाच्या मागे लागली आहे. ती जरा परीक्षा होऊ दे, डोक्याने मोकळी होईल ना ती, मग बोलू ना. अहो मग द्या की पाठवून साहेब. काय पाठवू? काय येईल रिप्लाय ते कळेल तुम्हाला. अहो तुम्हाला पण समजेल ना कोण कितने पाणी में. हा चिंचुके तुला हे व्हिडिओ बघून काय वाटते? अहो साहेब, अहो एवढं कळत असतं तर कशाला मग मी इथं. अहो साहेब त्याचं काय होतं माहितीये का, पोरींच्या मनात वेगळं असतं आणि आपल्याला वाटतं वेगळं. अहो ती तुम्हाला दोस्त समजत असेल, आता कोणतरी इतकं करतंय म्हणल्यावर तुमच्याबद्दल चांगलं वाटणारच की तिला. हा काय राव चिंचुके, माझे फ्युजच उडवले राव तू. पाठवू ना व्हिडिओ? अहो साहेब तिनं बघितलंच असेल की अगोदर. तुम्ही तुमचा थोडासा टच देऊन पाठवा, बघा मग काय होतंय ती. म्हणजे अहो म्हणजे माग मस्त पैकी गाणं बिणं लावा आणि त्या पाठवून. नाही नको ते गाणं बिणं नको, काय असंच पाठवतो. एक तर मी तिला म्हणलो होतो की आपण फोटो काढू, ती राहिलच. त्या सफारीमुळे निदान हे तरी झालंय. अहो साहेब तुम्ही द्या ना पाठवून, जरा अंदाज तरी घ्या ना. टेन्शन चुके. हा बायको. हा बोल की. अगं असं नाही. हा हा प्या की वंस, थोडं प्या. अहो वंसांना इंजेक्शन द्यायचं ना. स्वप्नील, अरे ते तिच्या औषधांचं घेऊन ये रे, इंजेक्शनचं. आलो सरकार. काय होते हत्या? हत्या अरे त्रास होतो रे तिला. काय म्हणले डॉक्टर, किती दिवस चालवले असं? अगं महिनाभर तरी हे इंजेक्शन द्यावं लागणार आहेत. महिन्यानंतर बघू, घेऊन या म्हणले, मग बघू. असं वय? हो. अगं तायडे, तुला ह्यानं बरं वाटणार आहे म्हणून देतात इंजेक्शन. हा अरे ती इंजेक्शनला घाबरते. काय झालं? अगं माझ्यामुळेच होतंय सगळं. पण आता जर तिला इंजेक्शन नाही दिलं ना तर आणखी त्रास होईल. डॉक्टर म्हणालेच होते हे असंच होणार म्हणून, पण तिथं तिकडे तिला ठेवत होते. मीच म्हणलं माझ्या तायडीला आता मला बाहेर ठेवायचं नाही, ती माझ्या नजरेसमोरच राहील. भाऊजी अवधरा. शांत हो. अगं ह्याच्यामुळे बरं वाटणार आहे तुला.
स्वप्नील तिला घेऊन जा बाबा, आज झोपवते. जा रुपाली, बेटा जा तू घेऊन जा. घेऊन जा. आलो मी आलो. आधार दे तिला. नरकात सुद्धा जागा मिळायची नाही मला. असं नको बोलू र. अहो सरकार काय बोलताय तुम्ही? हा ती गप होती ना तेच बरं होतं. कशाला काय करायचं? तुझी आता जास्त बोलची तू थोबाड फोड का? माझी बहीण आहे, तायडी आहे माझी ती. आणि तिच्या उपचारासाठी मी काही करीन. वेळ पडली ना ते घर सुद्धा विकेन मी. काय गप्पे, काय करतीस? अवधीवा लावायचंय. थांब मी मदत करतो. ठरव दे की. थांब ग आप्या. अमोल दादा गेला का नाही तेव्हा लय खचलो होतो, पण तू अमोल दादाची कमी अजिबात भासू दिली नाहीस बर का. आप्या आपल्याला अमोल दादाचं स्वप्न पूर्ण करायचंय. हो बापू. आठवड्यावर आली ना परीक्षा, आता मन लावून अभ्यास कर. बापू मी आता लई अभ्यास करणार आहे बघा. सगळ्यांना सांगायला लागल्या. वर्ष दीड वर्ष त्याची वाट बघत होतो, ते आलं की आता जवळ. म्हणून आता अभ्यास आहे की अभ्यास, बस बाकी काही नाही. पप्पे आणि घरकामाचं काय ग? अगं मम्मी घरकाम करायचं की. आता आज पण मी सकाळी उठून स्वयंपाक केलाच की. हा फक्त मी दुपार नंतर काही करणार नाही. हा हा पिजू दे, ही बेस्ट आहे. आपण की पब्लिक बोले तो तकलीफ, पण मी तुला कसलीच तकलीफ होऊन देणार नाही. थँक्यू. बरं चला. अगं ते संकल्पराव जेवायला तर तेव्हा तू. मम्मी मी बोलते त्यांच्याशी. काय बोलणार त्यांच्याशी? हा परवा किती चिडले होते माहित आहे ना तुला? अगं हो मम्मी, म्हणून त्यांच्यासाठी आता मी घरात थांबायचं का? अगं आपल्या घरात सदा ना कदा कुणी येत असतं. शांततेत अभ्यास नाही होत ग. बाहेर कसं एका कोपऱ्यात एकांतात अभ्यास होतो. बर मग दुपारी जेवायला तरी घरी. हा मम्मी एवढा आठवडा ऍडजस्ट कर की प्लीज. आपे बघ मला माहित आहे तुझी परीक्षा लई महत्वाची आहे, पण म्हणून हे स्थळ हातचं जाऊन द्यायचं का सांग बघू. आणि त्यांना लग्नाचं सांगायला लागल ना आपल्याला. लग्नाचं? हा मग असं नुसतं जेवायला किती दिवस घरी येणार ते. आपण त्यांना होकार कळवून टाकू. हा अगं मम्मी जरा थांब की. हो मम्मी, अगं जरा थांब की, तिला करून दे की अभ्यास. हे दिप्या तुला काय कळतं रे यातलं? हा अगं सुषमा असं का करतेस? ती म्हणते ना अभ्यास करायचा म्हणून. झालं, घेतली दोघांनी तिची बाजू. मम्मी ऐक, एवढी परीक्षा होऊ दे. झालं की आठवड्यावर आलाय आता. मम्मी शपथ सांगते खरंच. अप्पे अगं पण. बापू मी जाते. अप्पे अगं तुम्ही तरी समजवा की तिला. हा एवढं चांगलं स्थळ, एवढं चांगलं पोरग आहे. बरं ते काय काय करतात आपल्या अप्पीसाठी? आणि ही अगं सुषमा इतके महिने अभ्यास केलाय पोरीनं, परीक्षेची वाट बघतीये. नुसती परीक्षा नाही, स्वप्न आहे तिचं ती. वय आणि माझ्या स्वप्नांचं काय? मम्मी तू मला टोस्ट दे, तुझं पण स्वप्न होईल की पूर्ण. मला कसं माहित नाही आजपर्यंत काय? अरे दादा मी एक दोन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता तुला नाही आठवत, पण ते राहून गेलं. आणि त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं घरात, त्यावेळी तू आणि वहिनी दवाखान्यात गेला होता. त्याच्यानंतर होतोच की आम्ही घरी. नुसतं म्हणायचा सगळ्यात आधी वहिनीला सांगतो, पण सगळ्यात शेवटी वहिनीलाच कळतं. सरकार यापूर्वी कदाचित भीतीपोटी मी बोललो नसतो, पण अपर्णा ही उत्तम सून ठरेल. खरंच चांगली मुलगी आहे ती. अर्जुन बेस्ट चॉईस. हा थँक्यू दादा. नाही आपण जाऊ त्यांच्या घरला. आजच जायचं का? हो आज लगेच कशाला? नाही म्हणजे तिला पण त्यांच्या घरी जरा कल्पना द्यायला पाहिजे ना. हा हे बी बरोबर आहे म्हणा. मग मी काम करतो, मी बापूंच्या कानावर घालून बघतो आज, मग बघ काय होतं ते. दादा मी जरा आवडतो. स्वप्नील तूही घ्या आवरून.
मी सोडतो तुला. मी पण घेतो आवरून जरा निघायचं चौकीला. हा कोणी ठीक. सरकार बापूंच्या कानावर घालाच पण आज. हो कदम काय तुमच्या खाना मला कळणार राहू तिथे. अरे कैसा आशिक बनेगा रे तू? हा ऐसा करते क्या? अरे यार तू कुणाचा पोरगा आहेस? हा असं करणार आहेस का? असं स्थळ घेऊन जाणार आहेस तिच्याकडे? काय करू? गाढवा तिच्याशी बोललास का आधी तू? विचारणं म्हणजे अंदाज दिलाय तसा थोडा. असं नाही, जा डायरेक्ट तिला विचार. हे बघ मस्तपैकी एक गजरा घे, डोक्यात माळ तिच्या. हो कदम जुनं झालं. तसं नसते. अरे आधी तिच्याशी बोल मग घरी जाऊ. अरे नाही तर बाकीच्यांच्यात आणि तुझ्यात फरक काय राहिला? कदम पण काय झालं अर्जा? कदम ती नाही म्हणली तर? तसं काय होत नाही. अरे मी आहे ना, मी सांगतो तुला. ठीक आहे मी सांगतो सरकारांना. मी बोलतो सरकारला, तू तयारीला लाग. कदम नक्की ना? नाही तर चांगलं चाललंय ते बी. अरे अर्जा तिच्याशी काय बोलायचं ना मी सांगतो तुला. अहो कदम अरे अनुभवच आहे ते. तेव्हा फोटोत न लाजली ती. अरे ऐक जरा माणसं बघून गाडी चालव ना. थांब, चुकी माझी आहे. माझं लक्षच नव्हतं गाडीकडे. मी आपली पुस्तक वाचत बसले. हो आपे तू अभ्यास करते म्हणजे तुझं लक्ष पुस्तकात असणार, पण तो गाडी चालवतोय ना त्याचं लक्ष पाहिजे ना रस्त्यावर. हो ठीक आहे. अरे माझी रिव्हिजन राहिली ना म्हणून चालले. चल सोडतो. ए अप्पे अगं सोडतो ना. अप्पे काय खाल्लंयस का? अप्पे हा काय खाल्लंय का? काय खाल्लंयस का? हा नाश्ता केला की सकाळीच. अरे मी ना पाटलाच्या शेतात बसले होते, पण ते बाईक येऊन एवढे बडबड करायला लागलं ना, मग वैतागून निघून आले शेवटी. तुला किती वेळा सांगितलं आमच्या शेतात बसत जा. अप्पे अगं आमच्या शेतात बसत जा. हा अगं तिथं शांत असतं वातावरण, अभ्यास होईल आमच्या शेतात. अरे हो तुमचं शेत आहे नाही का? मी येत जाईन उद्यापासून. मग तुला तेच म्हणतोय आमच्या शेतात बसत जा. मी कदमांना सांगून हा, ठेवतो तुझा उद्या अभ्यास होईल बसतो. चांगला, आपली भेट पण होईल. अप्पे अगं तुझा अभ्यास पण होईल. अवघड राहू. ती पेडॉन म्हणलेला तेच खरं होतं. तिच्याची परीक्षा होईपर्यंत बोलण्यात काय अर्थच नाही. पण परीक्षा झाली ना यार, ज्या असा प्रपोज मार नाही की आयुष्यभर हिच्या डोक्यात एकच विषय राहायला पाहिजे, अर्जुन कदम. अर्जुन कदम. अपर्णाच्या डोक्यात नाही सध्या काही ते विषय, पण अर्जुनच्या डोक्यात तेच विषय माहिती मला. माहिती तर करा ना मग. काय तर नुसतंच गप बसू नका. होय बाबा. बंटी आता घाई कर बर का, त्या आप्पीच्या घरच्यांच्या मागे लाग की जरा. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे सगळं मलाच का सांगताय? डायरेक्ट अर्जुनलाच बोला ना. उघड जागचं दुखणं तसं असतं तर मग काय. अरे तसं केलं तर रोज उठून घरात भांडण दंगाच नुसता. ते तेवढं काय नको बाबा. म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मारायचा आहे म्हणा की. तसं म्हण पाहिजे तर बाबा, पण घाई कर. आता तुझ्याकडे येळ नाही. बघतो. अरे बघायला टाइम नाही आता बंटी. कर काय तर. करतो. येतो. घे आलाच. अभिनंदन. अरे मिळो अभिनंदन. सरकारांनी आणि मावशींनी तुझ्याबद्दल आणि अपर्णाबद्दल मला सांगितलंय सगळं. अभिनंदन. या मग आप्पीच्या आणि माझ्या लग्नात कुरवला म्हणून. येणार की. अर्जा मग कधी जायचं आप्पीच्या घरी तुझ्यासाठी हात मागायला? अहो सरकार तिची परीक्षा आली आहे तोंडावर, त्यामुळे तिच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. आपण एक काम करू ना, तिची परीक्षा झाली की मग जाऊ. अगदी बरोबर आहे. नाही नाही नाही, अभ्यासात येते नको काय, आपण नंतर बघू. काकी मला लागली भूक, मी आवरून घेतो. हा संकल्पराव आलाय तर जेवून. आता नाही, आता डायरेक्ट लग्नातच जेवतो. बरं बरं बरं.
आवडतं. संकल्पराव, आप्पीची परीक्षा व्हायच्या आधी तिचा होकार मिळवा म्हणजे झालं. काय बी करून नाही का? मिळवणार मिळवणार. सांगतो मी, सांगतो. 1 मिनिट थांब. लिस्ट आहे का बघू दे. हा, यादीतलं द्या सगळं. आई शपथ. अर्जुन, तू काय करतोय तिथं? मी दुखत. अगं आप्पे, तू पहिली आलीस दुकानात. सामान काढतोय मी. परीक्षेत पण पहिलीच येणार आहे ती. आप्पे, ती लिस्ट सोडून अजून काय घ्यायचंय का तेवढंच घ्यायचंय? काय पाहिजे का अजून? पाणी. पाणी बॉटल घे. ठेवली वे. दर पाणी पी. दर. हा. थँक्यू. या लिस्टच्या व्यतिरिक्त अजून काय हवंय? मेसोपोटेमियन संस्कृती. हा, गेली ती. आता माझं पोट भरा संस्कृती आहे. चला, किती झाले? राहू दे. अरे तू हिशोब केला असणार रे. सांग किती झाले. पैसे घे बाबा. 350. करून ठेवलाय, बघितलं की मी. चल. यात मध्ये हॅलो भाऊजी. हा वहिनी, बोला ना. अहो सरकार आरूला घेऊन गेले वाटतं. काय? कसं काय? अहो तो छकुलीन दिप्या खेळत होते बाहेर. आरू लपाला म्हणून गेला, तू सापडणार झालाय. नाही, तिकडच खेळत असेल. आरू लपला असेल कुठेतरी. नाही हो भाऊजी, आता एवढे सगळेजण हाक मारतात म्हणलं आला असता की. वहिनी, सरकार असं नाही करणार. भाऊजी अहो मग कुठं गेला असेल एकदम ते. तुम्ही काळजी नका करू, मी आलो तिकडं. नाही, तुम्ही इकडे नका येऊ. तुम्ही सरळ घरी जावा आणि माझी कंप्लेंट घेऊन जावा. वहिनी तुम्ही शांत व्हा. सरकार आता. नाही भाऊजी, माझा त्यांच्यावर विश्वास नाही. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलंय. वहिनी, जर ते त्याला घरी घेऊन गेले असतील ना, तर मी आरूला घरी आणून सोडतो तुमच्या. माझा शब्द आहे तुम्हाला. पण आता घरी नको जायला. मी आता तुमच्याकडे येतो. बर या. पण भाऊजी लवकर या, मला काही सुधारणा झाले बघा. हा, आलो मी लगेच. चिंचुके, ती आरूची कंप्लेंट काढून दे मला. हा, देतो साहेब. पटकन घे जा. ही बघा साहेब. साहेब, काय अडचण नाहीये ना? आरू सापडत नाही. तर देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, सरकारने त्याला नेलं नसावं. नाही तर मला परत. हो साहेब, तसं नसेल झालं. वाटलंच मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही, तू थांब इथं. काय लागलं तर फोन करतो मी तुला. हा सर. चल. पाहिलं का सरकार? नाही तेव्हा लक्ष द्यायचं नाही, आणि आता नाटकं करायला लागली. तुझ्या सरकार, कुठं सापडला आरू तुम्हाला? गाडी समोर आला अचानक. उगा आम्ही होतो म्हणून, नाही तर काय झालं असतं. होय ग पिऊ, यासाठी भाडून इकडे आणलंस का त्याला? मला माहित नव्हतं. सांभाळता येत तर आणायचंच कशाला? तुझ्या जरा शांत बस. पियू, आमची चूक झाली. नाही, मी बाकी सगळ्यांशी बोललोय. त्यावेळी तुला घराबाहेर काढलं, जरा सुद्धा विचार केला नाही.
पण आता माझी मला चूक कळाली आहे. सरकाराव, मी काय म्हणलं होतं वहिनी तुम्हाला? सरकार आता बदलले आहेत, पहिल्यासारखे नाही राहिले. नाही, तिचा आजही विश्वास बसत नाहीये, बसणार नाही. आणि त्यात चुकीचं काहीच नाहीये पियू. आता सुद्धा जेव्हा आरू गेला तेव्हा तुला असंच वाटलं असेल की आम्ही त्याला घरी घेऊन गेलोय म्हणून. हा, जायलाच पाहिजे होतं सरकार. पण असं अजिबात होणार नाही. तो अगदी बिनधास्त राहा. म्हणजे मी कायमच्या मम्मीकडे राहू शकतो? हो रे आरू बाळा, आता तू कायम मम्मी जवळ राहू शकतोस. सरकार, कुणाचाच विश्वास बसणार नाही एवढे बदललाय तुम्ही. झालेल्या चुका तर मी नाही टाळू शकत, पण पियू तुझ्यासाठी आपल्या घराचे दरवाजे आता कायम उघडलेले असतील बघ. आणि हा मागल्या वेळी सारखं माझ्या लेखातच सगळं खरं असं मी म्हणत बसणार नाही. तुझी बाजू ऐकून घेईन मी. वहिनी, मग कधी आता घरी परत? आपल्या घरी? अर्ज नाही, घाई करू नकोस. जेव्हा तिला वाटेल तेव्हा तिला येऊ देत. पण आम्ही सगळे वाट बघू. पण सरकार, एका गोष्टीची घाई केलीच पाहिजे. घाई नाही, आत्ताच केली पाहिजे. ही कंप्लेंट. अपर्णा कशी आहे आणि तिचा अभ्यास कसा सुरू आहे? अभ्यास चांगली आहे. अभ्यास पण जोरात करते अहो सर. वा, हे तिला द्या. ह्या काही नोट्स आहेत आणि हे क्लासचं पुस्तक द्या तिला. अहो सर, ही पुस्तकं म्हणजे कशा? अहो, मी स्वतः वापरलेली पुस्तक आहेत. सर, तुम्हाला आपल्याचा स्वभाव तर माहितच आहे ना. आता तुम्ही दिलेत म्हटल्यावर काय नाही, पण क्लासचं आहे म्हणल्यावर ती घेईल का नाही शंका वाटते बघा मला. घेईल. तिला माझं नाव सांगा आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा द्या. बर बर, तुमचा निरोप सांगतो मी. सर. बापू, हे मी तिच्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी करतोय. म्हणजे हो सर? काय आहे, आपल्या गावातली एखादी मुलगी शिकून कलेक्टर व्हावी असं मला मनापासून वाटतं. आणि ते फक्त अपर्णाच करू शकते. खरं सांगता ना सर? अहो, विश्वास असल्याशिवाय मग पुस्तकं दिली असती का या ठिकाणी? बरोबर आहे. आणि बापू, अपर्णाला सांगा, तिला कसलीही शंका आली ना, मला बिनधास्त फोन कर म्हणा. अर्जुन, थँक्यू. अर्जुन, माझं झालं होतं की. खा तेवढा भात का. भात खावा जेवताना का. लग्नात पाऊस पडतो ना तर. भरलं पोट? तू जेवलास का? माझं पण भरलं पोट. त्यांना म्हणलं मी अजिबात काळजी करायची नाही म्हणून. मग काय म्हणले ते? काय म्हणले सांगा ना. अरे त्यांना असला भारी जावं नको का काय?
टाक बोलून आता. थांबा कदम, असं नको बोलू आपण. बघ बाबा, आपण आपलं काम केलंय, आता ठरवा तुम्ही काय करायचं. राजा, मी त्यांना शब्द दिलाय, पोरीला जपीन, काय बी कमी पडू देणार नाही. कदम, तुमचा शब्द कधी खाली नाही पडून देणार. तुझं भाग्य आहे अर्जुन की तुला एवढी चांगली पोरगी मिळाली. हा, माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे. टेन्शन नॉट कदम, टेन्शन नॉट. अहो आजपर्यंत एवढं भारी झाले ना, इथून पुढे पण भारीच होणार. अर्ज, जर कामात नसेल तर जरा महत्वाचं तुझ्याशी बोलायचं. ये. त्यांनी बोलावलंय. सरकार काय झालंय, बोलो ना. अर्जुन, बघ ना, म्हणजे मी स्वतःलाच सरकार म्हणतो आणि तुलाच सरकार. बस, काय झालंय सांगा. पैसे अर्जा, जगात सगळं नाटक करता येत रे, पण पैशाचं नाटक नाही करता येत. हेच काय. काय झालंय सरकार. अर्जा, आता कामातनं पहिल्यासारखं मार्जिन नाही राहत. तुला तर माहितच आहे, तायडीच्या औषधाचा खर्च, आपला घर खर्च. किती पैसे पाहिजे सरकार. नको असं बोलू नकोस रे. तसं नाही सरकार, पण आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी हक्काने बोलत आलाय ना, मग हे बी बोला ना तसं. आणि अजून किती दिवस तुम्ही असं. हे सरकार जिवंत असेल तोपर्यंत. तसं नाही म्हणत मी, तुम्ही नका काळजी करू. मी बघतो सगळं. तुम्हाला जेवढे पाहिजेत ना तेवढे पैसे. मला पैसे नकोयत, मला खरंच नकोयत पैसे. मला तुझ्या लग्नासाठी पैसे हवे होते. अरे या सरकारच्या पुतण्याचं लग्न आहे. तुझ्या पिढीतलं हे शेवटचं लग्न. सगळ्या साताऱ्यात आवाज दारांना पाहिजे त्या लग्नाचा, आणि त्यासाठी हवे होते पैसे. सरकार तुम्ही नका काळजी करू, आणि इथून पुढं तुम्हाला मला काहीच मागायची गरज पडणार नाही. जी काळजी मी. थँक्यू. थँक्यू कुठं म्हणताय. आजपर्यंत तुम्ही या घरासाठी केलंच की, आमच्या सगळ्यांसाठी केलं, आणि माझं बी घर आहेच ना. इथून पुढे या घरासाठी जे लागल ना ते अर्जा करणार.